कारंजा येथील शेतकऱ्यांचं खरीप पीक पुनर्गठन चुकीचं झाल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। त्यानिमित्त शेतकऱ्यांनी कारंजा तहसीलदारांना निवेदन दिलं। महाविकास आघाडीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 2 लाखांच्या वरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना तसंच ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली त्या शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण व शेतकऱ्यांना दिलासा व समाधान करणारा निर्णय घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी मनपूर्वक अभिनंदन केलं व शासनाचे तहसीलदारांमार्फत आभार मानले। परंतु शेतकऱ्यांच्या सहमतीशिवाय अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेला 2017 व 18चे झालेले चुकीचे खरीप पिकाचे पुनर्गठन व त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत नुकसान झाल्याची चर्चाही शेतकऱ्यांनी केली। अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय चुकीमुळे बँकेच्या कार्यक्षेत्रातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सहमती न घेता कागदोपत्री पुनर्गठन करण्यात आलं। तसंच त्यांना नियमानुसार कर्ज वाटप करण्यात आलेलं नाही। बँकेच्या कार्यक्षेत्रातील कारंजा, मानोरा, रिसोड, वाशिम, बाळापूर, तेल्हारा, अकोला या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात ही चूक झाली। कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांचं विना सहमती पीक कर्जाचं पुनर्गठन करण्यात आलं। त्यामुळे शेतकऱ्यांना कागदोपत्री झालेल्या पुनर्गठनाच्या केलेल्या 5 किस्तीपैकी एकच किस्त कर्जमाफीस पात्र ठरली व शेतकऱ्यांचं बँकेच्या प्रशासकीय चुकीमुळे नुकसान झालं व त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। याबद्दलही प्रकाश डहाके यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं। सहकार मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष यांनाही शेतकऱ्यांनी निवेदन दिलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेत राज्य शासनाने जो महत्त्वाचा निर्णय घेतला की 2 लाखाच्या वर ज्याचं कर्ज थकीत असेल तर 2 लाखाच्या वरचे पैसे त्या शेतकऱ्यांनी द्यायचे, 2 लाख रुपये त्याचं कर्ज शासन भरेल आणि ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं आहे 15, 16, 17, 18 त्यांना 50,000 रुपये एक प्रोत्साहनपर रक्कम अशी देण्याचा जो एक महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला, कारण या सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या तर आदरणीय पवारसाहेब यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनात माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आम्ही पहिले अभिनंदन केलं आहे या निमित्तानं। पण हे सगळं होत असताना विशेष करून कारंजा तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्या कास्तकारांची खाती होती आणि जी थकीत होती त्यांचं 17-18ला पुनर्गठन करण्यात आलं। शासनाचा GR होता की त्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करा, पण त्यात एक महत्त्वाचा विषय असा होता की पुनर्गठन करताना पहिले त्या शेतकऱ्याची सहमती घेतल्या गेली पाहिजे। दुर्दैवानं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांची खाती होती त्यात पुनर्गठनाच्या वेळी त्या शेतकऱ्याची सहमतीच घेतली नाही आणि त्याचं पुनर्गठन करून टाकण्यात आलं। म्हणजे कागदोपत्री झालेलं हे पुनर्गठन आहे ते आम्हाला त्या शेतकऱ्याला मान्य नाही आणि त्याच्यामुळं आज त्याचं नुकसान झालं। कारण या पुनर्गठनामुळं काय झालं की त्याची एकच किस्त कर्जमाफीत बसली, पुनर्गठन कागदोपत्री केलं, त्याची एकच किस्त कर्जमाफीत बसली आणि तो त्या 4 उरलेल्या किस्तीचं कर्ज त्याच्या डोक्यावर परत कायम राहिलं, त्याची कुठलीही चूक नसताना। निवेदन देतेवेळी संतोष राठोड, उल्हास राठोड, विष्णू राठोड, लीला जाधव, भीमराव खोलगडे, विठ्ठलराव इंगळे, जगदेव पाटील, किसन भगत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा।